नमस्कार प्रेक्षक मित्र हो. मंजूच्या मालिकेमध्ये आपल्याला एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पूर्वाच्या थोबाडीत आर्यनने दिलेली आहे आणि आता त्याचा बदला पूर्वा घेणार आहे. पूर्वा अक्षरशः त्याला जेलमध्ये उलटा टांगून धो धो धुणार आहे. त्याला हे खरं देखील वाटणार नाही की पूर्वा आपल्याला मारू शकते, पण सर्वांच्या समोर त्याने पूर्वाच्या थोबाडीत दिलेले आहे आणि त्या गोष्टीचा बदला घेताना पूर्वा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर सत्य आणि मंजूला समजणार आहे की आर्यन हा पूर्वाचा भाव आहे. तर चला बघूया या ट्विस्टमध्ये नक्की काय काय होणार आहे ते. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा. मंजूला एक अननोन कॉल आलेला आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून ती मसाल्याच्या फॅक्टरीमध्ये गेलेली आहे. पण तो अननोन कॉल आर्यनने केलेला आहे. तिला तिथे गेल्यानंतर आर्यन दिसतो आणि तिला असं वाटतं की आता आपण याला पकडू शकतोय. पण ही गोष्ट आता सत्यापर्यंत पोहोचते की मंजू मसाल्याच्या फॅक्टरीकडे गेलेली आहे आणि त्याला कळतं की मंजू संकटात आहे आणि तो तिच्या मदतीला धावून गेलेला आहे. इकडे पूर्वा आर्यनच्या गुंडांची धुलाई करत करत आर्यनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. पण हा सगळा ट्रॅप आहे. तिला असं वाटतंय की आपण आर्यनला पकडू शकतो, पण आर्यनने तिच्यासाठी एक जबरदस्त असा ट्रॅप लावून ठेवलेला आहे. जेव्हा ती आर्यनच्या गुंडांची धुलाई करते आणि फॅक्टरीमध्ये पुढं पुढं जात असते, तेव्हा ती आता आर्यनच्या अगदी जवळपर्यंत पोहोचलेली असते. ती जवळपर्यंत पोहोचते तेव्हा आर्यन तिला म्हणतो, "तू वर बघ." तिला त्या गोष्टी कळत नाहीत आणि जेव्हा ती वर बघते तेव्हा आर्यनने अगोदरच फिल्डिंग लावून ठेवलेली असते आणि मोठं एक चटणीचं पोतं वरून तिच्या अंगावर अक्षरशः पडतं. त्यातली सगळी चटणी तिच्या अंगावर डोळ्यात पडते आणि आर्यन राक्षसाप्रमाणे हसू लागतो आणि वेदनाने अक्षरशः मंजू रडू लागते आणि ओरडू लागते. कारण तिच्या डोळ्यात, नाकातोंडामध्ये चटणी केलेली असते आणि त्यामुळे ती आरडाओरडा करू लागते. आर्यनला आता बदला घेण्याची संधीच मिळालेली आहे. लगेच त्याने एक दांडगं घेऊन तिच्यावर अक्षरशः हल्ला केलेला असतो. पण तेवढ्यात तिच्या मदतीला सत्या धावून येतो. सत्या लगेच आर्यनच्या अंगावर तुटून पडतो. पण तेवढ्यात सत्याच्या अंगावर आर्यनचे गुंड तुटून पडतात. सत्या त्यांची एकेकाची धुलाई करतो. आर्यन तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण सत्यानं मात्र त्याला आता धरून ठेवलेला आहे. सत्या दांडक्यानं त्याची चांगलीच धुलाई करतो. सत्याला आता त्याला मारूनच टाकायचं असतं, कारण आजपर्यंत आर्यनने खूप त्रास दिलेला आहे. आर्यनमुळंच सगळं काही घडतंय हे त्याच्या लक्षात आलेलं आहे. खरं तर आता शपथ देखील घेतलेली आहे मंजूने, की मी जोपर्यंत आर्यनला पकडत नाही, तोपर्यंत मी सत्याशी लग्न करणार नाही. आणि आज ती त्यासाठीच त्याला पकडायला आलेली होते. पण आता तिच्या डोळ्यात त्याने मिरची टाकलेली आहे आणि तिच्यावर हल्ला केलेला आहे. या गोष्टीमुळे सत्या मात्र भयानक चिडलेला आहे आणि त्याने आर्यनची धुलाई करायला सुरुवात केलेली आहे. अक्षरशः त्या दांडक्याने तो त्याचं पाठीमागून येऊन असं नरड दाबतोय आणि आता असं वाटतंय की एका क्षणात आर्यनचा जीव जातोय की काय, पण तेवढ्यात आर्यनच्या मदतीला पूर्वा आलेली आहे. तिने डायरेक्ट येऊन सत्याच्या डोक्यावर बंदूक रोखून धरलेली आहे आणि "तू कायदा हातात घेऊ नको, आत्ताच्या आत्ता त्याला सोड," असं ती म्हणते. पण सत्या मात्र काहीच ऐकत नाहीये. सत्या म्हणतो, "मला गोळी घातली तरी चालेल, पण मी मात्र त्याला सोडणार नाही." आता पूर्वा त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, "सत्या, तू कायदा हातात घेऊ नको. याला काय शिक्षा द्यायची ती मी देते. तू नुसतं माझ्यावर विश्वास ठेव. मी त्याला चांगली कडकमधली कडक शिक्षा देईल," असं म्हणून ती त्याला सोडवण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर ती सांगते, की "आत्ता याला मारणं गरजेचं नाहीये, तर आता मंजूला वाचवणं गरजेचं आहे. तिच्या डोळ्यामध्ये चटणी गेलेली आहे. त्वरित तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा." असं करून ती त्याच्याकडून बरोबर आर्यनला सोडवून घेते. सत्या पटकन आर्यनला सोडून देतो आणि मंजूला उचलून तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. इकडे आर्यन सुटलेला आहे, पण आता त्याला पूर्वाने पकडलेला आहे. पूर्वा मात्र त्याच्यावर भयानक चिडलेली आहे. पूर्वा सनसनीत त्याच्या थोबाडीत ठेवून देते आणि म्हणते, "तुला कळतंय का तू काय करतोयस ते? तू ना मूर्खपणाचा कळस केलेला आहेस." असं म्हणून खरोखरच पूर्वाने त्याच्या हातात बेड्या घातलेल्या आहेत आणि त्याला घेऊन ती पोलीस स्टेशनमध्ये आलेली आहे. इकडं आर्यन खूपच चिडलेला आहे. कारण पहिल्यांदा आपण पूर्वाने त्याच्या थोबाडीत दिलेली होती आणि आत्ता पण थोबाडीत दिलेली आहे. पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यानंतर सुद्धा पूर्वा त्याला खूप वाईट बोलते आहे. पूर्वा त्याला म्हणते, "सगळा खेळ कसा बिघडवायचा ना ते तुझ्याकडून शिकलं पाहिजे. तुला कोणी सांगितलं होता नको तो शहाणपणा करायला? तुला काय गरज होती मंजूला तिथं बोलवून घेण्याची?" तो म्हणतो, "तिचा आणि माझा जुना बदला आहे, तुला माहिती नाही आहे. तुला माहिती नाही अपमान म्हणजे काय असतंय ते. तिनं मला अख्ख्या गावामध्ये चाबकाचे फटके देत देत मारत मारत नेलेलं आहे.
माझं लग्न होतं तर ते लग्न मोडून तिथपर्यंत ते आलेले आहे आणि मला अक्षरशः मारत मारत अपमान करत तिनं नेलेलं आहे. तुला नाही कळणार अपमान म्हणजे काय असतंय ते. पूर्वा म्हणते, "तुला अक्कल नाही आहे ना म्हणून हे सगळं सुचतंय. मी सगळं काही बरोबर करत होते, पण तुला ते ऐकायचंच नाही आहे." तो म्हणतो, "तू काय बरोबर करतेस ते कळतंय मला." तेव्हा ती पुन्हा एकदा त्याच्यावर हात उचलायला लागते. तेव्हा म्हणतो, "बास हां तायडे, आता माझ्यावर हात उचलायचा नाही." ती म्हणते, "मग काय करशील तू?" तो म्हणतो, "मी विसरून जाईल की तू माझी तायडी असते." ती म्हणते, "अच्छा, तुला आता एवढं सुचायला लागलंय का?" असं म्हणून ते अक्षरशः जेव्हा तिच्या अंगावर जात असते, तेव्हा त्याने सनसनीत पूर्वाच्या थोबाडीतच ठेवून दिलेले आहे. सर्व पोलीस स्टेशनमध्ये तेथे कांबळे, फडतरे, भारती सगळे आहेत आणि या दोघांची अशी भांडणं चालू आहेत आणि त्यामध्ये खरोखरच आता आर्यनने पूर्वाच्या थोबाडीत ठेवून दिली आहे. आता एखाद्या गुंडाने आपल्या थोबाडीत ठेवून द्यावं आणि सगळ्या पोलिसांनी बघावं, तेव्हा पोलीस अधिकाऱ्याचा काय अपमान होत असेल, ही गोष्ट आता तिला समजलेली आहे आणि त्यामुळं ती चिडते आणि फडतरे आणि कांबळेला म्हणते, "या गुंडाला आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकून उलटा टांगून ठेवा." म्हणजे आता या आर्यनची ती चांगलीच धुलाई करणार आहे. तेव्हा तो हातापाया पडू लागतो आणि म्हणतो, "तायडे, तू असं करू शकत नाही. मला माहिती आहे तू खोटं बोलतेस. तू असं नाही करणार आहे." पण आता खरोखरच त्याला फडतरे आणि कांबळे यांनी जेलमध्ये टाकून उलटा टांगून ठेवलेला असतो आणि पूर्वाने देखील मोठी काठी घेतलेली आहे आणि सर्वांच्या समोर ती सपासप त्याची धुलाई करू लागलेली आहे. अक्षरशः जशी मंजूने त्याची धुलाई केलेली होती, अगदी त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आर्यनची धुलाई सुरू झालेली आहे. तर इकडे सत्या जो आहे तो आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला आहे आणि सत्या डॉक्टरांना सांगतोय की लवकरात लवकर मंजूचा जीव वाचवणं गरजेचं आहे. डॉक्टर ते मंजूची चेकअप करतात आणि म्हणतात की डोळ्यांची कंडिशन खूपच क्रिटिकल झालेली आहे. आपल्याला त्वरित ऑपरेशन करावं लागणार आहे. डॉक्टर लगेच त्वरित ऑपरेशनासाठी मंजूला घेऊन जातात. आता मंजूचं ऑपरेशन चालू असतं. तोपर्यंत घरातले सर्व सदस्य हॉस्पिटलमध्ये येऊन थांबलेले असतात. माया, पेंटर, सपना, बल्मा आणि जयड्या देखील आलेले असतात. सर्वजण सत्याला विचारतात की काय झालेलं आहे? सत्या झालेला सर्व प्रकार सांगतो. तेव्हा त्यांना कळतं की आर्यनने मोठा डाव केलेला आहे. आता डॉक्टरांचं ऑपरेशन पूर्ण झालेलं असतं आणि डॉक्टर बाहेर आलेले असतात. सत्या त्यांना विचारतो की काय झालेलं आहे? तेव्हा ते सांगतात, "बाकी इजा जास्त नाही आहे, पण डोळ्याला मात्र भयानक इजा झालेली आहे आणि आता तिची दृष्टी कधी येईल काही सांगता येत नाही आहे. तिला सध्या काहीच दिसू शकत नाही." असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं आणि सत्याला मोठा धक्काच बसलेला असतो. सत्या एकदम खालीच बसतो. माया, पेंटर, जयड्या, बल्मा त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर तो डॉक्टरांना विचारतो, की "मी भेटू शकतो का?" डॉक्टर म्हणतात, "हो, तुम्ही जाऊन भेटू शकतात. फक्त एकच व्यक्ती जा," असंही सांगतात. त्यानंतर सत्या स्वतः तिला भेटायला गेलेला आहे आणि तिथं गेल्यानंतर खरं तर सत्याच्या डोळ्यातून पाणी येत असतं. सत्या रडत असतो कारण तिची झालेली ती अवस्था त्याला अजिबात बघवत नसते. तरी देखील सर्व धीर जमावून तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो, "खरंच तुम्हाला मानलं पाहिजे. अहो, त्या आर्यनच्या अंगावर तुम्ही तुटून पडला, पण एवढं धाडस करायची काय गरज होती वाघमारे? मी येत होतो ना." तेव्हा ती म्हणते, "मला त्याला पकडायचा होता. सत्या, मला ना या वटपौर्णिमेला तुझ्या नावाचं मंगळसूत्र घालून फेऱ्या मारायच्या होत्या. मला असं वाटलं होतं की हे सगळं काही पूर्ण होईल म्हणून मी त्याच्यापर्यंत पोहोचले होते. मला वाटत होतं की त्याला जेलमध्ये मी टाकू शकते, पण सगळा डाव फेल झाला." तो म्हणतो, "काही डाव फेल झालेला नाही. आर्यनला जेलमध्येच टाकलेलं आहे आणि आता या वटपौर्णिमेचं व्रत आपण पूर्ण करणार आहोत." हे सगळं ऐकल्यावर मंजूला थोडंसं बरं वाटतं. पण त्यानंतर ती विचारते की डॉक्टरांनी डोळ्याबद्दल काय सांगितलंय? माझ्या डोळ्यावर तर पट्टी बांधलेली आहे. सत्या म्हणतो, "काही झालेलं नाही आहे तुम्हाला. तुम्ही लवकरात लवकर बरे होणार आहेत. 2 दिवसात तुम्हाला डॉक्टर सोडतील सुद्धा." तर इकडे आर्यनची चांगलीच धुलाई झालेली असते आणि पूर्वा त्याला सांगते की "जेव्हा तू माझं ऐकणार नाहीस ना, तेव्हा तुझी मी अशी धुलाई करणार आहे." तर आता भारतीला समजलेलं असतं की पूर्वा आणि आर्यन हे बहीण-भाऊ आहेत आणि भारतीने आता सत्याला फोन केलेला असतो. सत्याला ती फोन करून विचारते की मंजूची तब्येत कशी आहे ते. तेव्हा सत्या सांगतो की "ठीक आहे. 1-2 दिवसात डॉक्टर सोडतील. बरं वाटतंय तिला." आणि आता भारतीने सत्याला सांगितलेलं असतं की पूर्वा आणि आर्यन हे बहीण-भाऊ आहेत. हे ऐकल्यावर सत्याला खरं तर धक्का बसलेला असतो. कारण आता किती कष्टाने त्या आर्यनला जेलमध्ये टाकलेलं आहे हे त्याला माहिती आहे. आता जर का पूर्वाने गद्दारी केली तर आर्यन पुन्हा एकदा फरार होऊ शकतो असं त्याला वाटतं. पण त्याचबरोबर लगेच भारतीनं सांगितलेलं असतं की आर्यनला उलटा टांगून पूर्वाने धुतलेला आहे. कारण त्याने पूर्वाला थोबाडीत दिली आणि ती सुद्धा सर्वांच्या समोर दिलेली आहे.
हे ऐकल्यावर सत्याला थोडासा विश्वास वाटतो की आता पूर्वा त्याला सोडणार नाही आहे म्हणून. 2 दिवस उलटलेले असतात आणि आता मंजूला डॉक्टरांनी डिस्चार्ज दिलेला असतो. मंजू जेव्हा घरी येते, तेव्हा ती दुःखी असते कारण वटपौर्णिमा होऊन गेलेली आहे आणि तिला जे व्रत करायचं होतं ते ती करू शकलेली नाही. त्यामुळे ती दुःखी झालेली असते आणि सत्याला म्हणते की यावेळेचं वटपौर्णिमेचं व्रत मी करू शकले नाही. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय. सत्या म्हणतो, "अहो असं काही नसतंय. तुम्हाला व्रत करू वाटतंय ना, तर नक्की करायचं." ते म्हणते, "अरे पण मला दिसत नाहीये. मी हे सगळं कसं करणार?" तो म्हणतो, "अहो वाघमारे मी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करता?" आणि लगेच बलमाला सांगून त्याने एक वडाचं झाड मोठं असं अरेंज केलेलं आहे, की जे कुंडीमध्ये लावलेलं आहे आणि त्या कुंडीमध्ये लावलेल्या वडाच्या भोवती आता तो फेऱ्या मारून हे व्रत पूर्ण करणार आहे. आता मंजूला हे काहीच माहिती नसतं. तो म्हणतो, "तुम्ही फक्त शांत राहा आणि आता काय-काय करतोय ते बघा." त्यानंतर थोड्याच वेळामध्ये सगळी पूजेची तयारी बलमा, जायडा यांनी केलेली असते आणि मंजूला हे काहीच माहिती नसतं. त्यानंतर मंजूला घेऊन सत्या बाहेर आलेला असतो आणि तो म्हणतो, "इथं एक वडाचं झाड आपण आणून ठेवलेलं आहे आणि आता तुम्ही आणि मी दोघं मिळून आपण या वडाच्या झाडाला फेऱ्या मारणार आहेत." मंजूला खूप छान वाटतं. सत्या मंजूचा हात धरून सगळी पूजा पार पाडतो आणि त्यानंतर त्याने मंजूबरोबर त्या वडाच्या झाडाला फेऱ्या मारलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंजूला जरी दिसत नसलं तरी सत्यामुळे वटपौर्णिमेचं तिचं हे व्रत पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.